नमस्कार मित्रों, माझं नाव व्यंकटेश तुकाराम इम्प्रॉड। आज आपण आलेलो आहोत बाराळी ते एका ठिकाणी। तिथे एक 12-14 म्हशींचा गोठा आहे। तर त्यांनी पूर्णतः म्हशी हरियाणाहून आणलेल्या आहेत आणि त्या म्हशी म्हणजे शोधायला गेलं तर भरपूर काही नवीन सापडतं। तर यात हेतू परस्पर त्यांनी हरियाणाला गेले, तिथे म्हशी कसे भेटतात काय नाही ते पाहून त्यांनी आणलेत। तर त्यांचा प्रवास कसा होता, काय नाही, त्यांना कसा फायदा झाला काय नाही, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। तर सर्वप्रथम आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जेणेकरून आम्हाला पुन्हा दुसरे व्हिडिओ बनवायला प्रूफ येईल। तर त्यांना भेटूयात आपण। सर नमस्कार। सर्वप्रथम सर आपलं नाव? माझं नाव अन्सार नदीम पाशा तांबोळी। गाव सर आपलं? राहणार बाराळी, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड। सर आपण हा जो गोठा चालू केलाय, हो, तर नोकरीच्या मागे न लागण्यापेक्षा आपण हा गोठा कसा विचार केलाय सर? सर हा मी व्यवसाय माझ्या मित्राच्या इथे पाहिला होता। पूर्ण याचं प्रशिक्षण घेतलं होतं, याचं पूर्ण मार्गदर्शनाखाली, माझ्या मित्राच्या मार्गदर्शनाखाली हे गोठा मी चालू केला सर। म्हणजे तुम्हाला जेव्हा वाटलं की दुसऱ्यांचे गोठे अगोदर तुम्ही पाहिलेत, हो, आणि त्यांच्याकडून विचारणा केली, त्याच्यानंतर आपण हा गोठा चालू केला? हो सर। म्हणजे असं नाही की उठलं डायरेक्ट गोठा चालू केला असं काही नाही? नाही सर, असं नाही होत सर। आणि माझ्या हिशोबानं जे असे करतात ते सर्वतः गोटे फेल राहतात। 100% सर। बरोबर आहे सर? हो। परिपूर्ण कारण आपण आज जे पाहतो भरपूर ठिकाणी असं होत आहे की नवीन गोठा टाकलाय आणि वर्षभरात त्याने बंद केलाय। हो सर। तर आपण जाणून घ्या, परिपूर्ण याची माहिती घेऊनच, स्वतः प्रॅक्टिकली करूनच हे करायला पाहिजे सर। बरोबर सर। तर सर हरियाणाहून गेल्यानंतर आपल्याला म्हणजे इकडल्या म्हशीपेक्षा आपण तिकडल्या म्हशी का निवडल्या? सर इकडल्या म्हशी जे आहेत ते दुधाला पण कमी असतात आणि यांचं जे दूध द्यायचे जे लिमिट असते, जे ह्या आपल्याकडल्या म्हशी दीर्घकाळ दूध देत नाहीत, ह्या म्हशी इल्यानंतर पण खूप दिवस दीर्घकाळ दूध देतात। म्हणजे गाभणी राहिल्यानंतर सुद्धा भरपूर दिवस, गाभण 5-6 महिने पण दूध देतात? हो, नाही 7 महिने कमीत कमी दूध देतात। 7 महिन्यापर्यंत? हो। ओके। तर सर आपण किती म्हशींचा हा गोठा आहे सर? हा पूर्ण आपला 11 म्हशी आणि एक रेडा, असा 12 जनावरांचा गोठा आहे। हो। आणि त्यात आपण एक लोकलची पण ठेवलेली आहे त्याच्यात? हो। तर सर सकाळपासून नियोजन कसं असतं? सर आपला गोठा सकाळी 4 वाजता चालू होऊन जातो। भैया उठतो, भैया उठल्यानंतर शेण वगैरे काढून घेतो। पहिले उठल्याबरोबर शेण काढल्यानंतर जनावरांना कुट्टी टाकतो। कुट्टी टाकून त्याच्यावरती आपलं जे खाद्य आहे, रात्री जे आपण आंबवून ठेवता ते खाद्य आपण चाऱ्यावरती टाकून देतो। काय काय असते सर खाद्यामध्ये? आपण सरकी पेंड, मका चुनी, हरभरा चुनी, हे 3 वापरतो आपण। प्रत्येक म्हशीला 3.25 किलो असं टायमाला आपले जाते। कोरडं 3.25 किलो, बरोबर आहे? हो, कोरडं 3.25 किलो। त्याला रात्री आपण आंबवतो सर। आणि नंतर काय करता? सकाळी त्याला कुट्टीवरती, चाऱ्यावरती आपण ते टाकतो। मग त्याच्यानंतर दूध त्याच्यानंतर लगेच 1 तासानंतर, अर्धा तास थोडासा रेस्ट देऊन, तोपर्यंत चारा खाऊन घेतील, चंदी खाऊन घेतील। 5-5:30 वाजता, 5:15 वाजता आपण दूध काढायला बसतो सर। 5:15 वाजता? हो। म्हणजे 6 वाजता दूध काढता? हो, 6:15 पर्यंत 1 तासात दूध काढणं होऊन जाते सर। मग आता म्हणजे सकाळचं काम किती वाजता संपते? पूर्ण काम आपलं 10 वाजेपर्यंत संपून जाते सर। 10 वाजेपर्यंत म्हणजे धुणं वगैरे राहतं? हो, सर्व 2 टाइम म्हशीला धुतो आपण। गोठा पूर्ण स्वच्छता करतो, खालच्या वरचं आणि सगळं हे करतो सर। बरं सर। आणि याच्यात बारकावे काय आहेत सर? या दुग्ध व्यवसायामध्ये बारकावे काय? बारकावे म्हणजे प्रत्येक जनावराला व्यवस्थित लक्ष द्यावं लागते। बाकी मग जनावरांची काळजी घ्यावी लागते। त्यांना कोणती जनावर पाणी कमी पित आहे का, कोणती जनावर चारा कमी खात आहे का, आजारी आहे का, यांचं टेम्परेचर दररोज 2 दिवसाला 4 दिवसाला टेम्परेचर चेक करणं, किंवा काही शंका असली तर आपण चेक करता, सगळं पूर्ण हे करणं लागतं। तर आपल्या गोठ्यातली सर्वात जास्त दूध देणारी म्हैस कोणती आहे सर? आपल्या गोठ्यात सर्वात जास्त देणारी म्हैस 7 लिटरची, पर टाइमला 7 लिटर। 14 लिटरची म्हैस आहे सर ती। हो। हाईट पण पाहू शकता, भरपूर आहे। हे साधारणतः आपल्या हरियाणाला कितीला पडली सर? सर हे म्हैस आपल्याला 1,23,000 रुपयाला पडली सर, तिथे जागेवर? हो। अन्न नेणं अजून खर्च आला? हो, दुसरा खर्च वेगळा सर। मग आता इथे किती दूध द्यायले सर ते? सर द्यायले सर, जे आपण तिथं पाहिलं ते तेवढं दूध देत आहे का? तेवढं 7-7 लिटर दोन्ही टाइम? हो, अजून वाढेल, आता ताजी आहे म्हैस। बरं, स्टेप बाय स्टेप सांगा, हे पलीकडले म्हैस किती दूध देते? सर आपल्या सर्वसाधारण म्हशी सर्व 6 लिटरच्या जवळपासच्या आहेत सर, पर टाइम। पर टाइम? हो, 6 ते 8 लिटर? हो। आणि हे बुटकी जे दिसत आहे हे कितीचे आहे सर? ते सर्व म्हशी आपल्या 6 लिटरच्या जवळपास सर्व म्हशी देतात। बरं सर, आपलं दोन्ही टायमाचं दूध किती होते सर?
दोन्ही टायमाला दूध सर आपलं सध्या 100 लिटर चालू आहे. 100 लिटर हो. 11 म्हशीमध्ये नाही 10 म्हशीमध्ये एक म्हैस 10 आपली व्हीआयची बाकी आहे. बाकी आहे अजून. हो. मग साधारणतः दिवसाचे किती बिल होते सर? बिल सर म्हणजे डेअरीला जे टाकता आपण त्याच्यानंतर किती बिल होते? सध्या आपल्याला फॅट लागत आहे 5, 6 6.5 ते 7 मध्ये फॅट लागत आहे आपलं. आणि रेट किती 55 ते 60 च्या दरम्यान हो, पडते. हो. कधी 56, कधी 57, हो. कधी 60. हो. मग खर्च वजा जाऊन किती पडते आपल्याला? 5.5 आपण एक मोठी धरून चालू आपण. हो. तर अर्धा खर्च जातो का सर त्यात? हो सर 60% खर्च जातो, 40% उरतो. हो. आणि सर या जनावरांच्या ह्याच्यासाठी आपण चारा किती क्षेत्रावर लागवड केलेली आहे? 4 एकर क्षेत्रावर लागवड केला सर. 4 एकर मध्ये काय काय आहे सर? सर 2 एकर नेपियर आहे, हा. अजून 1 एकर टाळका आहे, हा. 1 एकर मक्का आहे. ज्वारी ज्याला आपण हो. टाळका म्हणतो. हो. आणि 1 एकर मका. हो. एवढं पुरते का सर या जनावरांना? हो सर पुरून जाते. का 3-3 महिन्याला पुन्हा लागवड करता सर परत? नाही सर 4 महिन्याला परत लागवड करावी लागेल सर. आणि पाठीमागे जे आपण पाहतात ते मुरघासच्या बॅगा, ते कोणत्या मुरघास केले सर? मक्याचे केलेलं आहे का मक्याचं केलंय सर. मक्याचं. सर जे तरुण व्यावसायिक या व्यवसायामध्ये उतरू इच्छितात त्यांना आपण काय सांगाल? सर करा, चांगलं आहे, फक्त व्यवस्थित लक्ष देऊन बारकावे सगळं जाणून घेऊन सगळं बारकाईने सगळं करावं लागेल सर. आणि स्वतः मेहनत करण्याची हिंमत पाहिजे सर, ताकद पाहिजे. नियोजन, अभ्यास आणि व्यवस्थापन या 3 गोष्टी व्यवस्थित झाल्या तर या व्यवसायात यश आहे सर. हो सर. धन्यवाद सर, आपण हा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ठीक आहे सर, धन्यवाद.